हा आणि मला माझी चप्पल फेकून द्यावी लागली। आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार, त्यामुळे सकाळी लवकर उठून छान अशी पांढरी साडी घालून घरच्या पूजेच्या तयारीला लागले होते। पण त्याच्या अगोदरच पोरींचं आवरून त्यांना शाळेत पाठवून दिलं होतं। आता म्हटलं आज घरची पूजा करावी आणि छान असं महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यावं, म्हणून सकाळी पटापट आवरून मी घेत होते। त्यामुळेच घरची पूजा करून घेतली, तुळशीला पाणी घालून घेतलं आणि नंतर मी स्वतःचं आवरून घेतलं। मस्त अशी माझ्याकडे एक पांढरी साडी होती, तर तीच घातली होती आणि छान अशी रेडी झाले होते। आज आम्हाला जायचं होतं ओतूरला, कारण ओतूरला आहे कपर्दिकेश्वरांचं मंदिर, जे की आहे महादेवाचंच दुसरं रूप। आणि इथं प्रत्येक श्रावणातल्या सोमवारी यात्रा भरते आणि याच यात्रेला जाताना माझी मात्र चप्पल तुटली होती आणि भर रस्त्यामध्ये अशी चप्पल तुटली होती की जिला शिवून देखील घेता येत नव्हतं। त्यामुळं चप्पल मला तर फेकून द्यावीच लागली, पण त्याचबरोबर मला मंदिरामध्ये असं अणवाणी पायाने चालत जावं लागलं। पण म्हटलं ठीक आहे, देवानेच आपल्याला अणवाणी बोलवलं असेल। बेलफुलं घेतली, मंदिरामध्ये पोहोचलो, पण तिथं काय भली मोठी गर्दी होती, त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं। बाहेरच्याच मंदिरांना बेलफुलं वाहिली आणि सगळ्यात शेवटी प्रसाद घेऊन येताना छान असा शाबूवडा खाल्ला। त्याचबरोबर मस्त अशी बासुंदी देखील पिलो आणि यात्रेत आलोय म्हणजे छोटी मोठी खरेदी तर होणारच की नाही, त्यामुळे छोट्या छोट्या खरेदी केल्या आणि सगळ्यात शेवटी मी माझ्यासाठी छोटीशी छान अशी चप्पल घेतली आणि घरी परतलो। चला मग भेटूया।